प्रचार अंतिम टप्प्यात आहे आणि आज रॅली पण भव्य काढण्यात आली आणि काय सांगाल त्याबद्दल? प्रचार व्यवस्थित चालू आहे आणि रॅलीला उत्तम प्रतिसाद आहे. खूप छान प्रतिसाद आहे. वातावरण एकदम चांगलं आहे. भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माननीय आमदार अतुल सावे साहेबांच्या विकासात्मक कामांनी CM फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाने आणि मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ज्या सर्व विकासात्मकदृष्ट्या मोठा विकास दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जो होतोय आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या अनेक सरकारी स्कीम गोरगरिबासाठी हॉस्पिटल, गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यासाठी अनेक स्कीम अशा इतक्या स्कीम काढलेल्या आहेत. त्या स्कीमचं नावही सांगता येणार नाही, इतक्या स्कीम आहेत आणि त्याचा पूर्ण फायदा एकदम खालच्या तळागाळातल्या मध्यमवर्गीय गरीब माझ्या बंधू भगिनीला मिळतो आणि याचा नक्कीच फायदा येणाऱ्या 15 तारखेच्या परवाच्या मतदानाच्या दिवशी माझे मायबाप जनता मतदानामधून हे दाखवून देईल की भारतीय जनता पार्टीच आणि भारतीय जनता पार्टीच या शहराचा विकास करू शकते आणि माझी मायमाऊली पूर्ण नागरिक भारतीय जनता पार्टीच्या विश्वासावर नक्कीच विश्वास टाकतील. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे? मुद्दे येत आहेत की नगरसेवकांचे काय मुद्दे असतात. नगरसेवकांचे मुद्दे असतात की नगरीमध्ये काय काय काम असतात. सेवक आहे तो नगरीचा सेवक आहे. ते दररोज साफसफाई, पाणी, ड्रेनेज, त्या काय नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत. मायबाप जनतेच्या सुखामध्ये दुःखामध्ये जाणे, त्यांच्या काय छोट्या मोठ्या समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणे, त्या ज्या काय समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. तुमचं राजकीय जीवन आम्ही जवळून पाहिलं आहे. सिडकोचे लीज होल्डचे फ्री होल्ड करण्यासाठी तुम्ही सातत्याने आंदोलन केले, ते आवाज उठवला, त्याला कितपत यश आलं आहे? त्याला सिडकोचं लीज होल्डचं फ्री होल्ड करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही साक्षीदार आहात. गेल्या 30 वर्षापासूनचा हा आपला लढा आहे आणि त्याला नक्कीच यश मिळेल आणि जवळजवळ यश प्राप्त होईल असं सध्या वातावरण आहे आणि ते जनतेसाठी कमी खर्चामध्ये लीज होल्डचं फ्री होल्ड आज बी करण्यात तयार आहे. पण तो आपला रेट परवडणारा रेट नाही आहे. तो रेट कसा करता येईल कमीत कमी, त्याच्यासाठी आपण त्यांच्याशी विचारविनिमय करतोय. आज सगळ्यात मोठी रॅली निघली, काय सांगाल त्याविषयी? रॅलीमध्ये जनतेचं प्रेम आहे. माता भगिनी बंधू इथं माझे येणाऱ्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नारी शक्ती महिला मंडळ आहे आमचं. फक्त महिलासाठीच ते दांड्या वगैरे असतात. मार्तंड ढोल पथक म्हणजे आमचं खूप मोठं आहे. खूप म्हणजे खूप मोठं आहे. जवळजवळ 300-350 मुलांचं ते आहे. हे सगळंच हे आपल्या प्रचारामध्ये लागलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी प्लस हे सर्वच मिळून आणि खूप मोठा उत्साह या प्रभाग क्रमांक 11मध्ये आहे. शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला जलवाहिनीचा प्रकल्प 2800 कोटीचा प्रकल्प मध्यंतरी रखडला, परंतु आता त्याला मुहूर्त रूप येत आहे. शहराला पाणी केव्हा मिळेल? आणि CM साहेबांनी सांगितलं, परवाच्या भाषणामध्ये सांगितलं, लीज होल्डचा फ्री होल्डमध्ये तरी बोलले ते साहेब स्वतः. आणि पाण्याचा प्रश्न जास्तीत 1 महिना 1.5 महिन्यात 2 महिन्याच्या आतमध्ये पाणी मिळेल आणि आहे. जवळजवळ आपल्याला यापूर्वी जाऊन एक पैठणला आम्ही ग्राउंड मारणार आहोत. जवळजवळ काम बराच होत आलेलं आहे. टेस्टिंग वगैरे काही झालं? हा झाली, टेस्टिंग झाली परवा. CM साहेबांची त्याची टेस्टिंग झाली. प्रभागाच्या विकासासाठी कोणतं व्हिजन आहे आपल्याकडे? लोकांच्या विकासासाठी आता एक माझ्या जर पाहिलं तर आता बोटनिकल गार्डन व्यवस्थित झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर एक आपला येणारचा दवाखाना आहे हॉस्पिटल. त्याच्यामध्ये अत्याधुनिक सामुग्री, यंत्रसामुग्री आणून
त्याच्या माझ्या मायबाप गोरगरीब मध्यमवर्गीय जनतेला त्याचा फायदा कसा घेता येईल याचा प्रयत्न करू. कारण घाटी खूप लांब आहे, घाटीला जाणं येणं होत नाही लोकांना आणि प्रायव्हेट हॉस्पिटल परवडत नाही आहेत. म्हणून ह्या हॉस्पिटलात जरा अगदी उत्तम एक इमारत मोठी कशी करता येईल आणि यंत्रसामुग्री कशी चांगली आणता येईल ते जनतेला कसं फायदा देईल तो. प्रभाग त्याच्यानंतर एक अभ्यासिका, एखादी चांगली अभ्यासिका या भागातील विद्यार्थ्यासाठी उघडावी हे एक माझी कल्पना आहे. एक एखादी चांगली व्यवस्थित जागा जर मिळाली एक अगदी उत्तम अभ्यासिका AC टाईप असे करावं असं माझ्या डोक्यामध्ये आहे. प्रचाराला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आज दणदणीत रॅली पण काढली. तर या निमित्ताने तुम्ही प्रभागातील जनतेला का मतदारांना काय आवाहन करणार? प्रभागातील जनतेला माझी एक कळकळीची विनंती आहे. आपला मतदानाचा हक्क न गमावता सकाळी लवकर निघावे. पूजा अर्चा काय जे आपले आहे ते करू. सकाळी लवकर निघून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल करता येईल ते करून घ्यावे आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर बटन दाबून चारही उमेदवाराला निवडून द्यावे. काही मतदारामध्ये म्हणजे गैरसमज कसं बटन दाबावं काय दाबावं अजून त्यांना कन्फ्यूज आहेत. असं त्या ठिकाणी जनजागृती त्यांना आम्ही डेमो दाखवलेला आहे, डेमो तयार केला आम्ही आणि जेव्हा आम्ही डोर टू डोर फिरतो तेव्हा ते डेमो घेऊन गेलो होतो आणि डेमोमध्ये दाखवलं की आपल्याकडे 2 मशीन आहेत. मध्ये विश्वनाथ स्वामी आहेत, त्याच मशीनमध्ये खाली मध्ये माधुरी आजवंत देशमुख आहेत, दुसऱ्या मशीनवर मध्ये मीनाताई खरात आहेत आणि त्याच मशीनमध्ये खाली मध्ये मयूर वजारी आहेत. चारही कमळाचे बटन दाबून उमेदवारांना विजयी करा ही अशी आम्ही डेमोच्या मार्फत जनतेपर्यंत गेलेलो आहे.